सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या पत्राची प्रत झी24 तासच्या हाती लागली आहे। पुणे पोलीस आयुक्तांना कार्यवाहीबाबत पत्र योगेश कदम यांनी लिहिलं। त्यामध्ये विहित कार्यपद्धती अवलंबून कार्यवाही करावी असे आदेश योगेश कदमांनी दिल्याचं हे पत्र आहे। 24 जून रोजी दिलेल्या या आदेशाच्या या पत्रावर योगेश कदमांची सही देखील आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणामध्ये योगेश कदमांच्या पत्राची प्रत आता आपल्या हाती लागलेली आहे। काय नेमकी ही प्रत आहे? सचिन घायवळ शस्त्र परवाना सध्या चांगलं चर्चेत आहे। विरोधकांनी त्याचं भांडवल करत योगेश कदम यांचा थेट राजीनामा मागितलेला आहे। परंतु आता योगेश कदमांकडनं एक प्रत समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये 24 जून रोजी योगेश कदम ही सर्व कार्यपद्धतीने म्हणजे जो काही नियमात बसेल त्या नियमानुसारच परवाना देण्यात यावा असं त्यांनी नमूद केलेलं आहे। विहित कार्यपद्धतीने जे काही बसत असेल नियम त्या पद्धतीने परवाना देण्यात यावा किंवा त्याच्यावर कारवाई करावी असं त्यांनी लिहिलेलं आहे। त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की 24 जूनला मी माझी स्वाक्षरी सहित जे पत्र आहे ते त्यांनी मीडियासमोर आणलेलं आहे। ते 24 तासाच्या हाती आलेलं आहे। त्याच्यामुळे जे काही निर्णय घेतील ते आयुक्त निर्णय घेतील। जे नियमात बसतंय त्या नियमाचे उल्लंघन न करता जे काही नियमात बसते त्या अनुषंगाने आयुक्त निर्णय घेतील असं त्यात लिहिलेले आहे। अशी एक प्रत समोर आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच जे आरोप होत आहेत योगेश कदमांवरती ते खोडून काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। एक महत्त्वाचा खुलासा त्यांनी केलेला आहे आणि तो झी मीडियाच्या हाती आलेला आहे। निश्चितच धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी।